गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासातला सी.व्ही. रामन बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी 2020 चा जो पेपर आहे तो सोडवणार आहोत। या पेपर मधले आपण 30 प्रश्न पाहणार आहोत जे विज्ञानाशी संबंधित आहेत। कोणत्या घटकाशी? विज्ञान घटकाशी। त्याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि त्याची उत्तरं समजावून घेणार आहोत। ठीक आहे, चला आपण सुरुवात करू। पहिला प्रश्न, यामध्ये हा 2020 सालातला पेपर आहे। इयत्ता 6वी चा पेपर आपण सोडवत आहोत। 100 गुण आणि 50 प्रश्न असतात। कालावधी असतो 1 तासाचा। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात। ठीक आहे, याचा उपयोग तुम्हाला भविष्यात फाउंडेशन सारखाही होईल। त्यानंतर जिल्हा परिषद अहमदनगर किंवा इतर जिल्हा परिषद ज्या इस्रोच्या सहलीसाठी पेपर घेतात, केरळ सहलीसाठी पेपर घेतात, त्यालाही हे प्रश्न उपयुक्त आहेत। ठीक आहे, त्याच्यासाठी हे प्रश्न उपयुक्त आहेत। म्हणजे 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांनी, 7वीच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी जर हे प्रश्न बघितलेत, या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या तर त्यांना त्या परीक्षेसाठी फायदा होईल। केरळला जाणाऱ्या सहलीच्या पेपरसाठी, इस्रोच्या पेपरसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण पहिला प्रश्न बघायला सुरुवात करू। बघा, इयत्ता 6वीच्या यातला पहिला प्रश्न आहे। तुम्ही झूम करूनही घटक बघू शकता। ठीक आहे, तर बघा आता आपण प्रश्न पहिला पाहत आहोत। पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्न बघा, ओझोन थराचा नाश न करणारे वायू। तुम्ही झूम करून सुद्धा पेपर बघू शकता। ओझोन थराचा नाश न करणारे वायू, कोणता थर नाश करत नाही, म्हणजे कोणता जो वायू आहे यातला त्याच्यामुळे थराचा नाश होत नाही असं। ठीक आहे, मग बघा बरं, विच गॅसेस डज नॉट डिस्ट्रॉय ओझोन लेअर। ह्याच्या आधीची तुम्ही 22ची प्रश्नपत्रिका बघितली असेल, त्यात आपण सांगितलं होतं की जो पृथ्वीच्या वरती ओझोनचा थर आहे याच्यामुळे पृथ्वीवर येणारे अतिनील किरण आहेत त्यांना अडथळा होतो आणि पृथ्वीचं रक्षण होतं। म्हणजे हा आपला संरक्षक आहे। अशा संरक्षक याला नष्ट न करणारा वायू हा आहे ऑक्सिजन। आणि नष्ट करणारे आहेत कार्बन टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन, यांना म्हणतात CFC आणि कार्बन टेट्राक्लोराइड। हे झालं क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराइड। या 2 वायूमुळे हा थर नष्ट होतो। मग आता प्रश्न तुम्हाला असा पडला पाहिजे की हे वायू कशात नाही येतात, बरोबर? ऑक्सिजन तर झाडापासून मिळतो, तो पृथ्वीला मदत करतो। मग हे जे 2 वायू आहेत ना, हे येतात फ्रीज मधून। तुमच्या घरात जर तुम्ही फ्रीज वापरत असाल तर त्याच्या जवळ कधी झोपायचं नाही, कारण त्या फ्रीजच्या मागून CFC बाहेर येतो, क्लोरोफ्लोरोकार्बन, त्याने त्रास होतो। त्यानंतर जे प्रदूषण होतं ना, मोठमोठ्या गाड्या बघा धूर सोडतात, तर त्याच्यामधून सुद्धा CFC बाहेर येतात। अशा काही वेगवेगळ्या घटकांमधून येतात जे कॉम्प्युटर वापरतात, ज्याचा कचरा पडतो, जाळले जातात। हे जे प्लास्टिक जाळलं जातं यातून सुद्धा विषारी वायू येतो, त्याच्यामुळे त्याला जाळायचं नाही। समजलं? म्हणजे मदत न करणारा वायू ऑक्सिजन आहे आणि हे त्याला नष्ट करणारे आहेत। ठीक आहे, ओके, हा मदत करतो, हे करत नाहीत। पुढचा प्रश्न बघू। आकृतीत दाखवलेल्या बल्बमध्ये कोणता वायू वापरतात? बघा याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये निष्क्रिय वायू वापरले जातात। मी काय शब्द वापरतो बघा, निष्क्रिय। ठीक आहे, निष्क्रिय वायू म्हणजे काय हो? जे इनॅक्टिव्ह असतात। बल्ब मध्ये, टंगस्टनचा बल्ब आहे हा, इथं मोकळ्या जागेमध्ये गॅस सोडलेला असतो। तो गॅस गरम जरी झाला तरी काहीच होत नाही त्याला। हे वायू आहेत आर्गॉन। कोणता वायू आहे? आर्गॉन हा वायू वापरला जातो, ज्याच्यामुळे हा तापतही नाही, काहीच नाही। जर याच्यात गरम होणारे गॅस सोडले असते तर बल्ब फुटले असते। आलं लक्षात? कारण ही जी फिलामेंट आहे ही टंगस्टनची आहे। आपण थोडी वेगळी माहिती घेऊ। ही जी तार दिसते ना याशी, ही टंगस्टन धातूची आहे। कोणता धातू आहे? टंगस्टन। ठीक आहे, चला पुढे बघू। खालीलपैकी कोणत्या सांध्यांमध्ये उखळीचा सांधा असतो? उखळीचा सांधा, उखळ म्हणजे काय? तुम्ही जर जुन्या अंकल्पीच्या उजळणीमध्ये बघितला असेल तरी असा गोल हे असतो आणि त्या उखळीचा जो तुमचा हे खलबत्ता असतो, आई टाकते बघा, आणि त्याच्यात काय करते अशा प्रकारे, तर हा उखळीचा सांधा आहे, याच्यामध्ये हा रोटेट होतो असा।
मग या उखळीच्या सांध्यामध्ये कुठे असतो सांगा बरं, ज्याच्यामध्ये अशा प्रकारची रचना असेल, बॉल आणि सॉकेट सारखी. बघा बरं कुठं आहे. ही असते खांद्यामध्ये. आता मी काय सांगतोय लक्ष द्या. खांद्यामध्ये हा माझा जो खांदा आहे ना, हा खांदा हा अशा प्रकारे एका बाजूने गोल आहे आणि हे जे खालचं हाड आहे ना त्याच्यात असं बसलेलं आहे. म्हणजे असा हा जो हात हलतो ना, हा किंवा याच्यात मी असं टाकून बघतोय बघा, हा खांद्याची रचना अशी आहे आणि याच्यामध्ये हे हाड बसते. हा हात पुढे जातो, उकडे जातो आणि पूर्ण रोटेट होतो. आपला हात पूर्ण रोटेट होतो की नाही. हीच उखळीची रचना. खुब्याचा जो भाग आहे, आपल्या कमरेचा भाग आहे, त्याच्यामध्ये आपला जो पाय असतो तो पाय असा पुढे पण जातो आणि मागे पण जातो, बरोबर. मग आपण ज्यावेळी पाय हलवतो, ही इकडची बाजू उखळीची असते आणि हा असतो इकडचा हलणारा भाग. ठीक आहे, मी परत दाखवतो कसा. शोल्डर सुद्धा असा असतो आणि त्याच्यातून हाड येणाऱ्या हाताचं ही अशी रचना असते हाताच्या हाडाची. आलं लक्षात. हा इथं सारखा तुम्ही पूर्ण रोटेट करू शकता. पायाची रचना सुद्धा तशीच आहे. खुब्याची, आपल्या खुब्यामध्ये मांडीचं मोठं हाड असतं खाली जाणारं, ते खुब्यात रोटेट होतं. ओके, पुढचं बघू. खालीलपैकी कोणते विधान वनस्पती व प्राणी दोन्हींकरता सत्य आहे? दोन्हींकरता सत्य असलेलं कोणतं आहे? ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्राणी स्वतः तयार करतात का अन्न? नाही, वनस्पती करतात. त्यांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हो, वनस्पतींना असते. ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करतात? नाही, वनस्पती हालत नाही. त्यांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. हो, म्हणजे याच्यामध्ये दोन्हींसाठी असणारं विधान कोणतं असू शकतं बघा बरं. 4 याच्यासाठी काय सांगितलंय? कोणते विधान सत्य आहे? दोघांना सुद्धा पाण्याचे, त्यांना अन्न तयार करण्याकरता सूर्य. आता हे जे आहे हे वनस्पतीसाठी सत्य, पण प्राण्यांना सूर्यप्रकाश लागत नाही. मग दोघांनाही सत्य असणारी बाब आहे, त्यांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. झाडांना सुद्धा पाणी लागतं, वनस्पतींना, आणि प्राण्यांनाही लागतं. ठीक आहे, ओके. चला पुढचा प्रश्न बघू. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी खालील कशाची आवश्यकता नसते? इथं बघा नसते म्हटलंय. नसते. हरितद्रव्य लागतंय, ऑक्सिजन लागतो, सूर्यप्रकाश लागतो, कार्बन डायऑक्साईड लागत नाही. नाही, काय लागत नाही त्यांना? बघा, सांगा काय लागत नाही, विचार करून सांगा. त्यांना ऑक्सिजन लागत नाही, पण त्यांना कार्बन डायऑक्साईड लागतो. बघा बरं परत एकदा. हरितद्रव्य लागतं, कार्बन डायऑक्साईड लागतं, सूर्यप्रकाश लागतो, त्यांना ऑक्सिजन लागत नाही. वनस्पती ऑक्सिजन घेत नाहीत, त्या सोडतात. म्हणजे त्यांना ऑक्सिजन लागत नाही, त्या आपल्याला देतात. त्या काय घेतात? कार्बन डायऑक्साईड घेतात. त्या सूर्यप्रकाशाचा वापर करतात आणि त्या हरितद्रव्याचा वापर करतात. बघा, आपण झाडाची रचना आधी समजून घेतली होती. झाडाला जे पान आहे ते पान काय करतं? त्याच्या ह्या इथं जे हरितद्रव्य असतं, हिरवं पान असतं की नाही, त्याला इथून जमिनीतून ते पाणी आणि क्षार शोषून घेतं. पाणी, खनिजे, ह्या पानांवर सूर्यप्रकाश पडतो. हरितद्रव्यांच्या मदतीने प्रकाश संश्लेषण होते. काय होते? प्रकाश संश्लेषण. ही फोटोसिंथेसिसची क्रिया होते आणि त्या क्रियेनंतर प्रकाश संश्लेषण झाल्यानंतर सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साईडचा वापर करून हरितद्रव्यापासून वनस्पती अन्न तयार करतात. काय करतात? त्यांना ऑक्सिजन लागत नाही, ते ऑक्सिजन देतात. त्या पानातून ऑक्सिजन आपल्याला देतात. ठीक आहे, पुढचं बघू. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट? बघा बरं, अयोग्य जोडी कोणती आहे? म्हणजे इथं सपुष्प वनस्पती दिल्यात. आता हे सगळं निगेटिव्ह विचारलेलं आहे, तिथे लागत नसते, इथं अयोग्य. अपुष्प वनस्पती, परपोषी, कीटकभक्षी. कीटकभक्षी घटपर्णी आहे का? पिचर. हो, म्हणजे ही योग्य जोडी आहे. परपोषी अमरवेला आहे का? हो. आपल्याला काय विचारलं? अयोग्य जोडी. अपुष्प वनस्पती, आळंबी आहे का? बघा बरं, अपुष्प वनस्पती. हो, आळंबीला सुद्धा फुलं येत नाहीत. आणि सपुष्प वनस्पती उल्फिया. ओके, मग आता अपुष्प
अयोग्य जोडी अपुष्प वनस्पती अळंबी. बघा प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावर शंका व्यक्त केलेली होती. तुम्ही सुद्धा मला हा प्रश्न परत अभ्यासून याचं उत्तर सांगायचं आहे. 6व्याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, चला बघा यामध्ये असा आता पेपरमध्ये हा जो प्रश्न दिला होता यात विचारलं होतं अयोग्य जोडी, मात्र सर्व जोड्या ह्या बरोबर होत्या. यातल्या सर्व जोड्या बरोबर होत्या. हा प्रश्नच मुळात प्रश्न जो होता ना हा थोडासा चुकलेला होता. प्रश्नच अयोग्य होता. काय होता? अयोग्य. म्हणजे यात पर्याय द्यायचं राहून गेलो त्यांचं. अपुष्प वनस्पती अळंबी म्हणजे मशरूम येतं बघा. मशरूम सुद्धा त्याला फुलंच येत नाही. हाय बरोबर आहे. उल्फिया जगात तुम्ही जर परिसरचं पुस्तक बघितलं इयत्ता 6वीचं तर इयत्ता 6वीच्या परिसरच्या पुस्तकामध्ये 127 पानावरती 127 पानावर तुम्हाला हे दोन्ही तिन्ही घटक दिसतील सगळेच. यात उल्फिया नावाचं जे आहे हे जे दिले ना हे उल्फिया, या उल्फिया याचा व्यास हे जे फुल आहे सर्वात लहान असतं. याचा व्यासच एवढा असतो बघा 0.5 मिलीमीटर. म्हणजे ते खूपच लहान आहे. एवढंसं लहानसं फुल आहे बा. इथं तुम्ही 127 पान नंबरवरती जा अवश्य बघा. आणि जगातलं सर्वात मोठं फुल पण मी लिहून देतो तुम्हाला. हे उल्फिया हे सर्वात लहान आहे. सर्वात लहान. ठीक आहे उल्फिया. त्यानंतर जगातलं सर्वात मोठं फुल आहे अर्नोल्डी राफ्लेशिया. राफ्लेशिया अर्नोल्डी हे सर्वात मोठं फुल असतं आणि त्याचा व्यास सुमारे 1 मीटर असतो. किती असतो? 1 मीटर. 1 मीटर म्हणजे ते 3-3.5 म्हणजे 100 सेंटीमीटर आहे ते जवळजवळ. म्हणजे 3.3 फूट एवढं ते लांब असतं. आपलं जेवढं स्क्रीन आहे ना एवढं लांब एवढं मोठं फुल असतं ते. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर ही घटपर्णी वनस्पती अमरवेल ही कोणत्याही झाडावर उगवते आणि त्या झाडातूनच अन्न घेते. हेही बरोबर होतं. कीटक घटपर्णी वनस्पती. तर मी आधी त्याचा चित्र काढून दाखवलं होतं घटपर्णीच्या आधीच्या पेपरमध्ये की अशा प्रकारचा घट असतो. त्याच्यावरती एक पान असतं. इथं कीटक आले, कीटक आत शिरला की तो ह्या इथल्या निसरड्या भागावरनं घसरतो आतमध्ये आणि हे पान बंद होतं. बंद झालं इथं कीटक पडला की हे झाड त्याला खाऊन घेतं. त्याचा जो अर्क आहे त्या कीटकाचा ते शोषण करतं. समजलं? म्हणजे चारही जे उत्तर होते ते बरोबर होते. प्रश्नच चुकीचा होता. ओके चला पुढचं बघू. खालीलपैकी कोणता प्राणी अंडज आहे? अंडज संकल्पना काय बघा. अंडज म्हणजे काय सांगा बरं. ज्यांचा जन्म अंड्यातून होतो. अंडज म्हणजे काय? ज्यांचा जन्म अंड्यातून होतो. अंड्यातून जन्म होतो. ओके. मग आता मला सांगा कोंबडी कशातून जन्मते हो? कोंबडी अंड्यातून जन्मते. पक्षी कशातून जन्मतात? अंड्यातून जन्मतात. हे बघा कोंबडी. डायनासोर अंड्यातून जन्मतो. मगर सुद्धा अंड्यातून जन्मते. मगर काय करते? समुद्राच्या कडेला, तळ्याच्या कडेला, नदीच्या कडेला मातीमध्ये येऊन अंडे देते. ते झाकून टाकते. त्या अंड्यातून ते उष्णतेने उबले की त्याच्यातनं पिल्लं बाहेर येतात. हे सर्व जे प्राणी आहेत ना हे सर्वच्या सर्व अंडज आहेत. काय आहेत? अंडज आहेत. ओके ठीक आहे. चला पुढचं बघू. वणव्याचे दुष्परिणाम आहेत. टिंबटिंब हे वणव्याचे दुष्परिणाम आहे. वणवा म्हणजे काय मला सांगा आधी. वणवा म्हणजे काय? बघा जंगल असतं मोठं जंगल. ह्या जंगलामध्ये कधी कधी काय होतं झाडं एकमेकांना घासतात. वाळलेली झाडं आणि त्यातनं थिनग्या उडतात. मोठी हवा चालली त्या थिनग्या खाली पडल्या की ते गवत पेटतं आणि त्या गवताबरोबर सगळं जंगल पेटायला लागतं. त्याला म्हणतात वणवा. किंवा काही लोक काय करतात जमिनीवरती राहणारे पक्षी आहेत त्यांचे घरटे आहेत किंवा जे जनावर आहेत त्यांना मारायचं असतं बाहेर काढायचं असतं म्हणून स्वतः सुद्धा जंगल पेटून देतात. जंगलात एका कोपऱ्यात गवत पेटवतात. ते जंगल हळूहळू पेटत येतं आणि जंगल नष्ट होतं. खालच्या भागावरचं सगळं जळालं की त्यांना आपोआप ते सगळं दिसायला लागतं. म्हणून अशा वणव्यामुळं काय होतं ह्याला काय म्हणतात बघा ऑल आर इल इफेक्ट्स ऑफ फायर फॉरेस्ट फायर. याच्यामुळे हवा प्रदूषित होते. हो. त्यानंतर नैसर्गिक संसाधनांचे प्रचंड नुकसान होते. होय. बांधकाम पूल रस्ते लोहमार्ग नष्ट होतात. नाही. मग
पर्याय क्रमांक 1 व 2, पर्याय क्रमांक 1 व 2 आले लक्षात. म्हणजे काय, तुमच्या हवा प्रदूषित होते हो, कारण सगळ्या प्राण्यांमध्ये जंगलामधून आग लागते, धूळ धुरळा सगळे घाण सगळं उडतं. त्यानंतर इथं नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे तुमचं नैसर्गिक मोठमोठी वाढलेली झाडं नष्ट होतात, इकोसिस्टीम खराब होते. इकोसिस्टीम म्हणजे काय, त्या झाडांवरती असतात पक्षी राहणारे, हे ते झाडामुळं त्यांची घरटी नष्ट होतात, हे सगळं नष्ट होतं. आलं लक्षात. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, म्हणजे 1 आणि 2. पुढचं बघू. स्निग्ध पदार्थ, पुढचा प्रश्न. स्निग्ध पदार्थ विरघळणारी जीवनसत्वे कोणती. बघा आता याच्यामध्ये काय, जीवनसत्व बी, जीवनसत्व डी आणि ई, बी आणि सी, डी आणि ई, जीवनसत्व ए आणि के. आता हा प्रश्न थोडा तुम्हाला विचार करायला लावणार आहे. बघा याच्यामध्ये स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारी जी जीवनसत्वे आहेत ती डी आणि ई आहेत. कोणती आहेत, डी आणि ई. मग आता याच्यामध्ये बघा काय होतंय, पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचा बी आहे आणि ए आणि के सुद्धा त्याच्यात विरघळतात. म्हणजे तुमचे ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये बी आणि सी हे ऑप्शन तुम्हाला लिहावं लागेल. आलं लक्षात. स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्निग्धांश आहे. असे घटक कोणते आहेत, तेल आहे, तूप आहे, मांस आहे, अंडी आहेत, याच्यामध्ये स्निग्धांश आहे. मग स्निग्धांशामध्ये व्हिटॅमिन डी असतं, ई असतं, ए असतं, के असतं. अशा प्रकारचे विरघळणारे घटक आहेत. ठीक आहे, चला पुढचं बघू. खालीलपैकी कोणते लक्षण वनस्पतीमध्ये आढळत नाही. आढळत नाही असं म्हटलंय. काय म्हटलंय, आढळत नाही. प्रजनन वनस्पतीमध्ये होतो का, चेतना क्षमता होतं का, उत्सर्जन होतं का, काही यापैकी नाही. सांगा बरं काय होतंय. तर त्यांच्यामध्ये प्रजनन सुद्धा होतं, कारण एका झाडाची बी पडल्यानंतर त्यातून पुन्हा दुसरी बी उगवते. चेतना क्षमता हे प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे की वनस्पती तुम्ही अंधारात ठेवा आणि खिडकीकडे उजेड येऊ द्या, त्या वनस्पतीची वाढ त्या खिडकीकडेच होते. म्हणजे वनस्पतीला चेतना आहे, संवेदना आहे. उत्सर्जन हो, त्या काय करतात, CO2 आत घेतात आणि O2 बाहेर सोडतात. म्हणजे काहीतरी उत्सर्जन करतात की नाही त्या. म्हणजे यापैकी नाही हा पर्याय आहे. ठीक आहे, पुढचं बघू. सूरजच्या हिरड्यांमधून रक्तस्राव होतो. बघा त्याच्या दातातून रक्त येतं, त्याच्या जखमाही लवकर बऱ्या होत नाहीत. मग त्याने काय केलं पाहिजेत, काय केलं पाहिजे त्यांनी, बघा बरं. तर त्याने व्हिटॅमिन सी असणारी फळं खाल्ली पाहिजेत. बघा त्याने आवळा खाल्ला पाहिजे, टोमॅटो खाल्ला पाहिजे, संत्री खाल्ली पाहिजेत, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. कोणतं आहे, व्हिटॅमिन सी असणारी फळे. मग ती आहेत आवळा, जर तुमच्याही दातातून येत असेल टोमॅटो, काय आहे त्याच्यानंतर संत्री. ठीक आहे, म्हणजे जी तुरट आंबट फळं आहेत ना त्याच्यातनं व्हिटॅमिन सी मिळतं. ओके, त्याने जर सी पदार्थ घेतले तर त्याचा दातातल्या रक्त येणं बंद होईल, जखमा लवकर बऱ्या होतील. पुढचं बघू. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट. कवटीमध्ये हाडे किती असतात, चुकीची ओळखायची. चुकीची. कवटीत हाडे किती असतात, बघा बरं. कवटीत हाडे, कवटीमध्ये आपल्या 22 हाडे असतात. किती असतात, 22. छातीच्या पिंजऱ्यामध्ये किती असतात, 25 असतात. तुम्ही लिहून काढा लागल्यास. पाठीच्या कण्यामध्ये किती असतात, 33 असतात. आणि चेहऱ्यामध्ये किती असतात, चेहऱ्यामध्ये 8 नसतात. म्हणजे चुकीचं ओळखायचे म्हणजे काय आहे, चुकीची जोडी ओळखायच्यात 8 नसतात, म्हणून मग चुकीची जोडी आहे. कळले, 8 नंबरचा, 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे, चला बघा. चेहऱ्यामध्ये 8 नसतात, चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात आणि कवटीमध्ये 22 असतात, छातीमध्ये 25 असतात, पाठीच्या कण्यामध्ये 33, चेहऱ्यामध्ये 8. आणि त्यांनी आपल्याला इथं दिलं होतं 8 असतात, म्हणून ही चुकीची जोडी आहे. समजले. चला पुढचं पाहू. पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा प्रश्न. ग्रहांच्या सूर्याभोवती फिरणे म्हणजे कशाचे उदाहरण आहे.
ग्रहाचे सूर्याभोवती फिरणे, बघा बरं, ग्रहाचे सूर्याभोवती फिरणे. बर, आता ग्रह कसे फिरतात एकदा बघा. सूर्य इथं आहे आणि ग्रहांची कक्षा अशी आहे समजा, या अशा कक्षेत फिरतात, बरोबर आहे. मग इथे एक ग्रह आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. मग आता हे वर्तुळाकार पद्धतीने आहे का? हो. त्याच्यानंतर ते ठराविक कालावधीत होतं का? हो, कारण पृथ्वी फिरायला 365 दिवस लागतात, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे मग वर्तुळाकार तर आहे. ही जी कक्षा आहे ही वर्तुळ कक्षा आहे. कशी आहे? वर्तुळाकार कक्षा आहे आणि ठराविक काळ असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 2 येतात. ओके, चला पुढचं बघू. खुर्चीची सावली मिळण्यासाठी आपणास कशाची गरज असेल? प्रकाशाचा स्रोत, खुर्ची, आरसा, काय लागेल? बघा बरं आता 14व्या प्रश्नाचं उत्तर 4 नंबरचा पर्याय. ह्या तीनही गोष्टी लागतील आपल्याला. प्रकाशाचा स्रोत म्हणजे एका बाजूने तुम्हाला लाईट टाकावं लागेल, त्याच्यानंतर खुर्ची लागेल आणि त्याची सावली धरण्यासाठी खाली आरसा सुद्धा लागेल. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय आहे? पर्याय क्रमांक 4 येतोय. ओके, चला पुढचं बघू. पिन होल कॅमेरा, सूची छिद्र प्रतिमा म्हणजे काय हो? अशा प्रकारचं पान घेतलं, त्याच्यामध्ये जर तुम्ही होल काढलं ते छोटंसं, तर त्याला पिन होल कॅमेरा म्हणतात. मग याच्यातनं इकडून इमेज तिकडे पाठवली जाते. तर बघा बरं, याच्यातून काय निर्माण होते? पिन होल कॅमेऱ्यातून काय निर्माण होते? उलटी प्रतिमा निर्माण होते आणि उलटी व मोठी होते व उलटी व लहान प्रतिमा निर्माण होते. हे दोनही उत्तरे याच्यात बरोबर येतात. उलटी पण होते, मोठी पण होते आणि लहान सुद्धा होते. ठीक आहे, चला पुढचं बघू. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते उदाहरण आंदोलित गतीचे आहे? आंदोलित गती म्हणजे काय हो? घड्याळ असतं, बघितलं का तुम्ही? असं घड्याळ, पेंड्युलम असणारं घड्याळ, त्याला लोलक असतो. लोलक तो कधी इकडे जातो, कधी इकडे जातो. इकडे गेला की टंग टंग, 1 वाजला की तो 1 टोल देतो, टंग 2 वाजले की 2 टोल देतो. ह्या गतीला काय म्हणतात? आंदोलित गती. एक सारखं आंदोलन होतं, बरोबर आहे. मग आता ही जी आंदोलित गती आहे, खालीलपैकी कोणतं उदाहरण आंदोलित गतीचं आहे? बघा बरं आता. एक सारखं 16 नंबरचं, तबल्यावर कंपनाचा पडणारा कंपन होणार. काय होतं? आपण ज्यावेळी तबल्यावरती अशी थाप मारतो, तबला असतो माहिती ना तुम्हाला, या तबल्यावरती जेव्हा वरतून डग्यावर थाप पडते, इथं मध्ये जे असतं, तेव्हा ते ठप खाली जातं वर येतं, खाली जातं वर येतं, एक सारख्या गतीतून. हा जो आहे हा तो आहे. भोवऱ्याची गती वर्तुळाकार आहे, हे नाही. आणि सायकलची गती सुद्धा चक्राकार आहे, ती पण नाही. ठीक आहे, तबल्यावरचं जे आहे ती आंदोलित गती आहे, त्याच्यावर आंदोलन होत राहतात. पुढे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू नाही? धातू नाही. पारा धातू आहे का? हो. सोडियम धातू आहे का? हो. ॲल्युमिनियम धातू आहे का? हो. मग कार्बन, बघा बरं, कार्बन धातू नाही. कार्बन काय आहे? गॅस, वायू आहे की नाही. मग कार्बन धातू नाही. ठीक आहे, पुढचं बघू. खालीलपैकी कोणत्या घटकातून ध्वनीचे प्रसारण वेगाने होईल? कोणत्या घटकातून वेगाने जाईल? बघा बरं, ध्वनी म्हणजे काय? आवाज. मग आवाज कोणत्या घटकातून वेगाने जाईल? कोणत्या घटकातून जाईल? पाण्यातून जाईल का? नाही. अडथळा येईल. वरील सर्व नाही. लोखंडी सळई याच्यातून ध्वनी वेगाने जाईल. ठीक आहे, ओके, चला पुढचं बघू. हरित ऊर्जा स्रोताद्वारे कोणता घटक निर्माण होत नाही? हरित ऊर्जा स्रोताद्वारे कोणता घटक निर्माण होत नाही? खाली 4 घटक दिलेत, जे खराब आहे त्याच्यामधले 1-2 घटक बघा बरं, निर्माण होत नाही. मग आता 19 मध्ये बघा, कार्बन आणि धूर निर्माण होतो का? हो. कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो का? हो, हरित ऊर्जा स्रोताद्वारे. आणि कार्बन मोनॉक्साईड जळाल्यानंतर तोही होतो. म्हणजे हे वरील पैकी सर्वच घटक निर्माण होत नाहीत. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड नाही, हे नाही, धूर नाही
आणि कार्बन मोनॉक्साईड काहीच निर्माण होत नाही. ओके, चला. हरित ऊर्जा स्रोत म्हणजे काय? हरित ऊर्जा म्हणजे जी तुम्ही ह्याच्यामध्ये एक पॉज कर रे. बघा आपण हे बघितलं की हरित ऊर्जा स्रोताद्वारे कार्बन मोनॉक्साईड तयार होत नाही, कार्बन डायऑक्साईड होत नाही, कार्बन धूर तयार होत नाही. मग आता प्रश्न आपल्याला राहिलाय हरित ऊर्जा स्रोत कोणते? याच्यानंतर एक प्रश्न विचारलेला आहे 22 वाला, त्याच्यात पण ते डिस्कशन आहे. मी तुम्हाला आधी सांगतो हरित ऊर्जा स्रोत म्हणजे कोणते. तर तुमचा जो सौर ऊर्जा प्रकल्प असतो की नाही, म्हणजे सोलर प्लांट असतो बघा, त्याच्यात काय असतो? प्लेट्स असतात, बरोबर ना. सोलरच्या प्लेट्स असतात, त्याच्यावरती त्या फोटोव्होल्टॅइक सेल असतात, म्हणजे काळ्या पट्ट्या असतात. त्याच्यातनं सूर्यापासून ऊर्जा ग्रहण केली जाते. ती जी ऊर्जा आहे ती काय केली जाते? सोलर प्लांटहून त्याची लाईट मध्ये कन्व्हर्जन होतं आणि वापरलं जातं. मग त्याच्यात धूर तयार होईल का? धूर तयार होईल का? नाही. त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड तयार होईल का? नाही. त्याच्यातून प्रदूषण होईल का? नाही. पवन ऊर्जा जी आहे, पवन ऊर्जा म्हणजे काय? तुम्ही जर बाहेरगावी फिरायला गेले असताल तर तुम्ही अशा प्रकारच्या पवन चक्क्या पाहिल्या असतील डोंगरावरती फिरताना. मग याच्यातनं धूर तयार होतो का? नाही. कार्बन डायऑक्साईड तयार होतो का? नाही. कार्बन मोनॉक्साईड नाही. म्हणजे हे तीनही प्रकारे याच्यातनं होत नाहीत. आलंय लक्षात? मग आता आपण पुढचं बघू. परत आपल्याला हे डिस्कशन येणारच आहे. ठीक आहे, बघा. मासे पकडण्यासाठी गळ हा तर्फेचा कोणता प्रकार आहे? तरफ. ओके. फिशिंग रॉड इज अ टाइप ऑफ लिव्हर. कोणता आहे? पहिला प्रकार आहे, दुसरा आहे, तिसरा आहे की चौथा आहे? 20वा. तर हा तिसरा प्रकार आहे. फिशिंग रॉड मध्ये काय केलं जातं? अशा प्रकारचा रॉड आहे, त्याला दोरी लावलेली असते खाली. या दोरीला इथं गळ लावलेला असतो आणि या गळाला काही त्याचं ते माशासाठी खाद्य टाकलं असतं, बरोबर. मग त्याने ते ओढलं, मासा त्याला इकडे घेऊन जायला लागला की दोरी तुमची ताणली जाते आणि त्या दोरीने तुम्ही त्याला इथून ही दोरी ओढून घेता. ठीक आहे. तिसऱ्या प्रकारचा तरफ आहे. ताणलेल्या रबरामध्ये कोणती ऊर्जा सामावलेली असते? बघा आता कोणती ऊर्जा आहे. आपण आधी सुद्धा हा घटक पाहिला. मी तुम्हाला सांगितलं होतं गतीची ऊर्जा कशात असते. सायकल चालवताना जी आपल्याला पायडलला व्हीलला गती येते ती गतीची ऊर्जा आहे. स्थितीची ऊर्जा म्हणजे काय बघा बरं. तर रबरामध्ये ज्यावेळी आपण रबर ओढून धरतो ना, तेव्हा त्या स्थितीमध्ये ते ज्या स्थितीत आले ना तिचं ताकद निर्माण होते. सोडलं की ते आपल्याच हाताला लागतं. पाहिलं असेल तुम्ही, ओढलं आणि सोडलं की लागतं. मग ती स्थितीची ऊर्जा आहे. कशाची आहे? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आहे. ठीक आहे. त्याच्यात करंट बसतो का? नाही. स्थितिक नाही, स्थितिक नाही, स्टॅटिक नाही, स्थितीज आणि गतीज. पण गतीज त्याच्यात नसते, म्हणजे फक्त स्थितीज ऊर्जा असते. मग गतीज ऊर्जा कशात असते? सायकल चालवणे, पवन ऊर्जेत, व्हीलमध्ये, याच्यामध्ये गतीमुळे येणारी. एखादा मुलगा जोरात धावत असला आणि त्याला आपण थांबवायचा प्रयत्न केला तरी तो थोडा पुढे जातो, ती झाली गतीज ऊर्जा. समजलं? पुढचं बघू. विच खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? म्हणजे तो पारंपरिक आहे. मग आता इथं अपारंपरिक ऊर्जा स्रोत आपण आधी समजावून घेऊ. काय समजून घ्यायचं आपल्याला? अपारंपरिक. ठीक आहे. अपारंपरिक म्हणजेच कन्व्हेन्शनल, अपारंपरिक नॉन कन्व्हेन्शनल. ठीक आहे. मग आता मी आधीच सांगितलं सौर ऊर्जा प्रकल्प अपारंपरिक आहे. हा पूर्वी कधी वापरला गेला नव्हता, नवीन आलाय. पवन ऊर्जा प्रकल्प, विंडमिल. ठीक आहे. विंड एनर्जी, विंडमिल हा नवीन आहे. सोलर ऊर्जा नवीन आहे. अणु ऊर्जा नवीन आहे. नैसर्गिक नॉन कन्व्हेन्शनल बघा बरं काय आहे. हा जो नैसर्गिक वायू आहे ना, हा आधीपासून आपण याच्यात अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत नाही. ठीक आहे. चला ओके. पुढचं, झाडे वाचवण्यासाठी काय कशाचा वापर कमी करावा? कशाचा? मग आता झाडं जर वाचवायची असतील तर काय केलं पाहिजेत आपण? आपण झाडं वाचवण्यासाठी सर्वात आधी कागद कमी वापरला पाहिजेत. कागद कशापासून तयार होतो माहिती का? कशापासून होतो? झाडांपासून. काय करतात? झाडाचा एकतर
भुगा करून त्याचा लगदा पाडला जातो, नाही तर त्याच्या बारीक हे केलं जातं, काचोळा केला जातो. त्या लगद्यापासून कागद तयार होतो, पुठ्ठा तयार होतो. मग अशा वेळी जर तुम्ही कागद कमी वापरला तर झाडं वाचतील. ठीक आहे. खालीलपैकी कशाच्या सहाय्याने साखरेचे वजन मोजाल? साखरेचे वजन. ओके, बघा बरं कशाने मोजणार आहे, कशाने मोजता येईल? मोजाल तराजूने, स्प्रिंग ताण काटा, हो त्याने मोजता येईल. हे नाही, इलेक्ट्रॉनिक तराजू, त्याने मोजता येईल आपल्याला. इलेक्ट्रॉनिक काटा असेल तर, आणि तराजूने तिन्ही मोजता येईल. ओके. साखरेचे कशाच्या सहाय्याने मोजाल? साखरेचे वजन तिन्ही मोजता येईल. तराजू काट्यातही मोजता येईल, स्प्रिंग ताण काट्यातही आणि याच्यातही मोजता येईल. पुढचं पाहू. खालील कार्य होण्यासाठी टिंबटिंब व टिंबटिंबची आवश्यकता असते. कार्य होण्यासाठी काय लागतं? बघा बरं काय लागतंय कार्य होण्यासाठी. कार्य होण्यासाठी आता मी तुम्हाला कार्य कसं घडतं हे समजून सांगतो. तुम्ही जर पुस्तकात बघितलं असेल तर बघा, इथं समजा एखादे कपाट ठेवलेलं आहे छोटं एवढं, आणि त्या कपाटाला मी ढकलतोय, बरोबर आहे. म्हणजे कपाटाला मी ढकलताना काय लावणार आहे? मी ताकद लावणार आहे, म्हणजे बल लावणार आहे. आणि बल लावल्यानंतर जे हलेल ना ते कपाट, इथं कपाट आहे ते असं लोटल्यानंतर हल्लं तर त्याचं विस्थापन होईल. काय होईल? ते त्याची जागा सोडेल, त्याचं लोकेशन बदलेल. ते जेव्हा डिस्लोकेट होईल, ते बल लावल्यानंतर जेव्हा विस्थापित होईल ना, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट तिथं लागतील. बल लावण्यासाठी पहिले बलाची आवश्यकता आहे कार्यासाठी, आणि विस्थापनाची. आता मला सांगा, मी समजा खोदायला घेतलं, ठीक आहे, जमीन खोदतोय, असं खोदायला घेतलं, मी नुसतंच खोदतोय, जमिनीतून माती निघेना, काहीच आहे ना, हालतच नाही, तर नुसता टिकाव घेतोय ना, असं करतोय, मार, वर घेतला मार, वर घेतला मार. खाली काही काम होईल का? नाही, कारण खाली काहीतरी बदल झाला पाहिजे. हे जे विस्थापन आहे ना, याला बदल म्हणतात. आणि ताकद लावणे बल. सायकल लावली आपण, कार्य होईल का? बघा, आता मी सायकलवर बसलोय आणि सायकलचं स्टँड लावलंय आणि मी पायडल मारतोय पायडल 100, 200, 300, 400, 500. कार्य होईल का? हो. मला घाम येईल, त्याच्यानंतर माझ्या पायांमधले ताकद वापरली जाईल, पाय सतत विस्थापित होत राहतील, ते व्हील आहे ते हलत राहील. ते कार्य जरी लांबच्या स्वरूपात दिसत नसलं तरी होईल, तिथं कार्य घडलेलं असेल. ठीक आहे. आणि हे साधं तत्व लावून व्यायामशाळेमध्ये सुद्धा व्यायामाच्या साहित्याची निर्मिती केली जाते. टिंबटिंब या ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. बघा बरं, वादळी ग्रह कोणता आहे? कोणता ग्रह आहे वादळी? 26 नंबरचा गुरु जो ग्रह आहे ना, तो वादळी आहे. कोणता आहे? गुरु ग्रह आहे. त्याच्यावरती म्हणजे ज्युपिटरवर सतत वादळ येत असतात. ज्युपिटर हा आहे वादळी ग्रह. ठीक आहे. पुढचं बघू. टिंबटिंब ही संस्था अंतराळ तंत्रज्ञानाने कार्य करते. कोणती संस्था अंतराळ तंत्रज्ञानात कार्य करते? इस्रो करते, DRDO करते, NCL करते की HCL करते? कोणती करते? बरोबर, इस्रो ही संस्थाच कार्य करते. ठीक आहे. मग आता याचा लॉंग फॉर्म तुम्ही मला समजून सांगायचा आहे. ठीक आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मी तुम्हाला तो सांगणार नाही, तुम्ही मला समजून सांगायचं आहे. ठीक आहे. ओके, किंवा कमेंट मध्ये लिहून टाकायचं आहे. ओके. पुढे, करोना हे टिंबटिंब आहे. करोना काय आहे? आता ही जी प्रश्नपत्रिका 20 सालातली आहे, 20 सालामध्येच कोविड आला होता, म्हणून त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मग दूरध्वनी तंत्रज्ञान आहे का? झाडाचे नाव आहे का? उपग्रह आहे का? नाही, तो व्हायरस आहे. ठीक आहे. पुढचं बघू. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन कधी असतो? 7 एप्रिलला असतो. कधी असतो? 7 एप्रिल. ठीक आहे. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो. मग 5 जूनला काय असतो? पर्यावरण दिन असतो. ओके. चला पुढचं बघू. डिसेंबर 1 ला काय असतो? तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. 10 डिसेंबरला काय असतो? मानवाधिकार. तो पण बघा. ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला? ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला? ऑक्सिजन वायूचा शोध प्रिस्लेने लावला. कोणी लावलेला आहे? प्रिस्लेने. ठीक आहे. आले लक्षात? चला, अशा प्रकारे आपण आज 2020 सालातले
30 प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला जर घटक समजला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्रांनाही कळवा. चला थांबतोय. ओके, गुड डे, बाय.